नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आपण आज एक नवीन इनिशिएटिव्ह घेणार आहोत की जो 2025 साली होणाऱ्या एमपीएससी एग्जामसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। यामध्ये एमपीएससी प्रिलिम आणि एमपीएससी मेन्स या दोन्ही परीक्षांचा किंवा या दोन्ही स्टेपचा जे आहे त्याच्यामध्ये समावेश होणार आहे। मग कुठला आहे नवीन इनिशिएटिव्ह? तर आहे आपले डेली करंट अफेअर। आता मी बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे की जे करंट अफेअर आता येणारी जी 25 ची एग्जाम आहे, कारण मी सुद्धा एग्जाम यूपीएससीच्या दिलेल्या आहेत, मेन्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे ह्या गोष्टी माहिती आहेत। कारण ज्या एमपीएससीचा जो नवीन सिलेबस आहे तो संपूर्ण यूपीएससी सारखा सिलेबस झालेला आहे आणि या सिलेबसमध्ये करंट अफेअरचं जे आपण म्हणूयात की वेटेज आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। मग नवीन एक्झामसाठी 2025 साठी कशा प्रकारे करंट अफेअर करायला पाहिजे, कुठल्या न्यूज कव्हर करायला पाहिजेत, तर मोस्टली माझे पहिले तुम्हाला सांगतोय की माझे एक म्हणणं असतं विद्यार्थ्यांना की करंट अफेअर आहे फक्त लोकसत्ता किंवा जे महाराष्ट्र टाइम्स आहे तेवढा सफिशियंट होणार नाही, तर तुम्हाला याच्यापेक्षा ॲडिशनल आणखीन तुम्हाला सोर्सेस आहेत ते तुम्हाला सापडावे लागतील। मग बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल हा मॅगझिनकडे असतो। सर मग मॅगझिन वाचलं तर चालेल का? तर लक्षात घ्या, मॅगझिनमध्ये सुद्धा खूप लिमिटेड करंट अफेअर कव्हर होतं आणि आतापर्यंत जे आपण मॅगझिन बघितलेले आहेत मोस्टली ते प्रिलिम ओरिएंटेड मॅगझिन्स आहेत। मेन्समध्ये बघितलं तर करंट अफेअरचा खूप मोठा ओव्हरलॅप जो आहे तुमच्या मेन्सच्या जीएसच्या सिलेबसमध्ये होणार आहे आणि करंट अफेअर हे अभ्यासणं अत्यंत महत्त्वाचं आहे येणाऱ्या 2025 च्या एक्झामसाठी। त्यामुळे आपण एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2025 साठी डेली करंट अफेअर घेऊन येणार आहोत। हे करंट अफेअर असतील न्यूजपेपरमधून द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, पीआयबी असेल, मॅगझिन्स असतील, गव्हर्नमेंट वेबसाईट्स असतील, त्याच्यासोबत बिझनेस टाइम्स असेल, इकॉनॉमिक टाइम्स असेल, इत्यादी न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरमधून आपण ते करंट जे आहे ते कव्हर करणार आहोत। आणि हे करंट संपूर्ण तुम्हाला या हिंदू, इंडियन एक्सप्रेस किंवा इत्यादी जे सोर्सेस आहेत इंग्लिश मधील या सोर्सचं तुम्हाला मराठीमध्ये हे करंट अफेअर मराठीमधून सांगितलं जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एमपीएससी मेन्स 2025 साठी खूप अत्यंत महत्त्वाचा जो फायदा आहे तो होणार आहे। यामुळे ही जी सिरीज आहे ती मिस करू नका आणि ज्या विद्यार्थ्यांना करंट अफेअर जे आहे तुम्हाला कुठेही मॅगझिन वाचायची गरज नाही किंवा कुठेही क्लास लावायचा सेपरेटली गरज नाही करंट अफेअरसाठी, तुम्ही फक्त डेली जरी हे लेक्चर बघितलं तर मोस्ट ऑफ द तुमचे करंट अफेअर इथेच कव्हर होतील। मी फक्त करंट अफेअर म्हणतोय म्हणजे ते करंट अफेअरचे जे फक्त सेपरेटली क्वेश्चन येतात प्रिलिम मध्ये सुद्धा त्यांचा ते आहेतच, पण त्याच्यासोबत जीएसशी इंटरलिंक होऊन जे करंट अफेअर येतं त्याचा सुद्धा आपण आढावा या आपल्या सिरीज मध्ये जे आहे ते घेणार आहोत। म्हणजे जी न्यूज आहे ही न्यूज कुठल्या सोर्स मधून आणलेली आहे, जीएस मध्ये या न्यूजचं कुठे ओव्हरलॅप होतंय किंवा जीएसच्या कुठल्या सिलेबसच्या पॉइंटला जो तो कंटेंट आहे किंवा जो आपला टॉपिक आहे तो कुठे मॅच करतोय किंवा आपण लिहिताना ते करंट अफेअर कुठे टाकू शकू, या सर्व गोष्टींचा आढावा आपण प्रत्येक लेक्चरमध्ये घेणार आहोत। आज अक्षय तृतीया 10 मे आहे आणि या 10 मे पासून आपण ही जी सिरीज आहे ती चालू करत आहोत। तर सर्वप्रथम आजच्या काही न्यूज आहेत काही या मागच्या दिवसामधील हिंदूमध्ये आलेल्या, इंडियन एक्सप्रेस किंवा इतर सोर्समध्ये आलेल्या काही न्यूज आहेत त्या बघूयात। ह्या आजच्या टॉपिक्स आहेत आपले डॉली राणी वर्सेस मनीष कुमार चंचल प्रकरण। काय आहे डॉली राणी आणि मनीष कुमार चंचल प्रकरण? हे आहे हिंदू मॅरेज ऍक्ट संदर्भात प्रकरण। मग हा मॅरेज ऍक्ट काय आहे, म्हणजे लग्न म्हणजे काय, या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण ह्या प्रकरणामध्ये घेणार आहोत। लग्न कसं मान्य होतं, मग सुप्रीम कोर्टाचं व्हर्डिक्ट आलेलं आहे, म्हणजे सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय बोललेलं आहे, लग्न कशा पद्धतीने करायला पाहिजे हे आपण ह्या केसमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स, म्हणजे वृत्तपत्रांना जगामध्ये फ्रीडम दिलं जात नाही, मग भारताला फ्रीडम आहे का नाही, मग भारत कुठल्या स्थानावरती आहे, मग चायना, नॉर्थ कोरिया सारखे देश कुठे आहेत, मग या सर्व गोष्टींचा आढावा याच्यामध्ये घेणार आहोत। त्याच्यासोबतच इंडिया आणि इंडोनेशिया या दोन कंट्री आहेत यांचे रिलेशन बघायचे आहेत। इंडोनेशिया इंडियासाठी एवढा महत्त्वाचा स्ट्रॅटेजिक पार्टनर का आहे हे पाहायचं आहे। याच्यामध्ये चायनाचा थ्रेट कसा आहे ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे। त्याच्यासोबत स्वेल वेव्हज, समुद्रामध्ये स्वेल वेव्हज येतात, आपण सुनामी ऐकलं असेल, मोठ्या लाटा येतात, तर स्वेल वेव्हज म्हणजे काय, बऱ्याच जणांना हे कन्सेप्टच माहित नसेल। नेमकी स्वेल वेव्हज म्हणजे काय, म्हणजे फुगलेल्या लाटा, फुगून लाटा कशा तयार होतात, कशामुळे तयार होतात, या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या ह्या टॉपिक्समध्ये किंवा ह्या न्यूजमध्ये पाहायच्या आहेत। ओके, तर फर्स्ट आपण चालू करूयात आपलं जे आजचं लेक्चर आहे ते आपण इथे फर्स्टली चालू करूयात आणि याच्यामध्ये बघूयात की फर्स्ट आपली जी न्यूज आहे ती आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स।
2024चा दरवर्षी हा प्रेस फ्रीडम इंडेक्स जो आहे, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स हा काढला जातो. 2024 साठीचा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स आहे. आता याच्यामध्ये बातम्यांमध्ये काय आहे ते बघूयात. हा सर्वप्रथम सांगतो की हा रिपोर्टर सॅन फ्रंटियर्स ही जी फ्रान्स स्थित NGO आहे, ऑर्गनायझेशन आहे, या ऑर्गनायझेशन मार्फत जो हा इंडेक्स काढला जातो. डायरेक्टली हा जो आपल्या सिलेबसला GS2 मध्ये इंडियन पॉलिटी फंडामेंटल राईट्सशी डायरेक्टली हा तुम्हाला इथे कनेक्ट होऊ शकतो त्या सिलेबसच्या पॉईंटचे. त्याच्यासोबतच हे तुम्हाला इथिक्समध्ये सुद्धा कामाला येऊ शकतं. त्याच्यासोबत एसए मध्ये सुद्धा हे कामाला येऊ शकतं. ओके, सोर्स आहे द हिंदू मधून आपण ही न्यूज घेतलेली आहे. कुठून? द हिंदू मधून ही न्यूज घेतलेली आहे. मग वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स बातम्यामध्ये काय आहे तर रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर म्हणजे ही जी आहे रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर याचा अर्थ होतो RSF असं म्हणतो आपण त्याला. रिपोर्टर्स सॅन्स फ्रंटियर्स वार्षिक स्वातंत्र्य निर्देशांक 2024 नुसार 180 अधिकार क्षेत्रामध्ये भारताचा क्रमांक जो आहे 2023 मधील 161 वरनं 2024 मध्ये 159 वर आलेला आहे. म्हणजे भारताचा क्रमांक तो आहे कमी झालेला आहे. कशामध्ये? वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स. म्हणजे आनंदाची बाब आहे. म्हणजे भारतामध्ये काय होते, प्रेसला फ्रीडम देण्यात येत आहे. असं आहे का? तर असं नाही. मग कसं आहे, जरी क्रमांक कमी झाला असेल तरी याच्यामध्ये दिलेलं आहे की भारतामध्ये जे आहे ते प्रेसला फ्रीडम दिलं जात नाही. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सुद्धा ह्या वर्षीची परिस्थिती जी आहे ती आणखीन खराब आहे. मग हे क्रमांक कसं काय आला? कारण या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये संपूर्ण जगाच्या देशांचे क्रमांक जे आहेत क्रमवारी ती घसरलेली आहे. यामुळे ही स्थिती आहे. ओके, इथे जो स्कोअर आहे तो घसरलेला सांगितलेला आहे. या 36.62 वरून 31.28 पर्यंत आणि सिक्युरिटी इंडिकेटर सोडून सर्व गुण घसरलेले आहेत आणि रँकिंग सुधारलेले आहेत. कारण इतर देश त्यांच्या क्रमवारीत घसरलेले आहेत म्हणून रँकिंग सुधारलेले आहेत असा यांचा इथे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ओके, याच्यासोबत आणखीन आपण बघूयात की हा जो प्रेस फ्रीडम इंडेक्स आहे याच्यामध्ये या लेखामध्ये काय आहे. आजच्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स WPFI म्हणजे काय आहे? WPF सर्वोत्तम आणि सर्वात वाईट जो आहे तो केव्हा असतो. त्यासोबतच WPFI भारताबद्दल काय हायलाईट करतो, स्पेशली भारताबद्दल याच्यामध्ये काय हायलाईट केलेलं आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स WPFI म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपल्याला ह्या न्यूज आर्टिकलमध्ये पाहायच्या आहेत. WPFI हे जे RSF जे आहे फ्रान्स आधारित जी आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल NGO किंवा स्वयंसेवी संघटना आहे याद्वारे हे संकलित आणि प्रकाशित केले जातात. कुठला? हा इंडेक्स. आता मोस्टली आपण जगामध्ये बघितलं तर असे भरपूर इंडेक्स आहेत काही गव्हर्नमेंट मार्फत प्रकाशित केले जातात, काही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत, UN सारख्या ऑर्गनायझेशनद्वारे काही इंडेक्स प्रकाशित केले जातात आणि काही NGO आहेत म्हणजे इंटरनॅशनल NGO आहेत त्या सर्वे करतात आणि त्या सर्वेमधून हे रिझल्ट आहेत ते प्रकाशित करत असतात. म्हणजे वेगवेगळे रिपोर्ट, वेगवेगळे इंडिकेटर्स, वेगवेगळे आणखीन आपण हे म्हणतो की वेगवेगळ्या गोष्टी आहेत अशा रिपोर्ट सारख्या ह्या NGO किंवा गव्हर्नमेंट मार्फत वर्ल्डमध्ये पब्लिश केल्या जात असतात. आता हे काय आहे? हे केवळ प्रेस स्वातंत्र्याशी संबंधित आहे. कशासाठी? फक्त प्रेससाठी आहे. ओके, प्रेस फ्रीडम जे आहे त्याच्याशी संबंधित आहे आणि ते ज्या देशांचे मूल्यांकन करते त्या देशातील पत्रकारितेच्या गुणवत्तेचे मोजमाप करत नाही किंवा सर्वसाधारणपणे मानवी हक्कांच्या म्हणजे तिथे लक्षात घ्या हा इंडेक्स जो आहे तो त्याची गुणवत्ता बघत नाही. न्यूजची गुणवत्ता काय आहे, त्या रिपोर्टची गुणवत्ता काय आहे किंवा मानवी अधिकाराचं तिथे हनन कसं होतंय ह्या गोष्टी बघत नाही. तर तो फक्त बघतो पत्रकारिता जी आहेत म्हणजे पत्रकार आणि पत्रकारितेला तिथे किती फ्रीडम आहे ह्या गोष्टी बघतो. आपल्याला पुढे पाहायचं आहे नेमकं काय म्हणतात ते. पत्रकार स्वातंत्र्य प्रश्नावलीमध्ये राजकीय संदर्भ मग काय बघतात तिथे लक्षात घ्या. आता यांच्या प्रश्नावली आहे त्याच्यामध्ये 5 श्रेणींचा समावेश आहे. कुठल्या आहेत त्या? राजकीय संदर्भ, कायदेशीर चौकट, आर्थिक संदर्भ, सामाजिक सांस्कृतिक संदर्भ आणि सुरक्षा या 5 श्रेणींचा याच्यामध्ये समावेश आहे. कुठले आहेत? राजकीय, कायदेशीर, आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षा या 5 श्रेणीचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. अशा प्रकारे प्रत्येक देशामध्ये जे आहे पत्रकार, वृत्तसंस्था आणि नेटिझन्स यांच्या स्वातंत्र्याची पातळी आणि स्वातंत्र्याचा आदर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न प्रतिबिंबित करण्याचा ह्याचा जो इंडेक्सचा आहे तो प्रयत्न इथे आपल्याला होताना दिसत आहे. ओके, आपण बघतोय आहात वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स. याच्यामध्ये आपण बघूयात की सर्वोत्तम आणि सर्वात वाईट कधी आहे. ओके, डिफेंड फ्रीडम ऑफ प्रेस. राजकीय निर्देशांकातील एकूण घसरणीचा परिणाम जो आहे WPFIच्या शीर्षस्थानी असलेल्या त्रिकुटावर झालेला आहे. म्हणजे लास्ट इयरमध्ये जे शीर्षस्थानी 3 देश होते त्याच्यावरती याचा परिणाम झालेला आहे. परिणाम काय ते बघूयात आपण. नॉर्वे. ओके, नॉर्वे जे आहे ते आणखीन पहिल्या स्थानावरती आहे.
नॉर्वे आहे फर्स्ट आहे. ओके, लास्ट वेळेला आयर्लंड जो आहे तो सेकंड स्थानावरती होता, आता डायरेक्टली 8व्या स्थानावरती गेलेला आहे. कशामुळे गेलेला आहे तर कारण राजकारण्यांनी मीडिया आउटलेटला न्यायालयीन धमकी दिलेली होती, म्हणून आयर्लंड जो सेकंड होता तो आता 8व्या स्थानावर गेलेला. आणि सेकंड कोण आलेला आहे आता इथे अग्रगण्य स्थान सेकंड कोणाला आहे, डेन्मार्क. डेन्मार्क सेकंड आहे आणि थर्ड जो आहे स्वीडन. स्वीडन जो आहे तो तिसरा आहे, म्हणजे फर्स्ट नॉर्वे, सेकंड डेन्मार्क आणि स्वीडन थर्ड आहे. ओके, गेल्या वर्षीच्या निर्देशांकाच्या तळाशी असलेल्या 3 आशियाई देशांनी व्हिएतनाम, चीन आणि उत्तर कोरिया, अफगाणिस्तानला त्यांचे स्थान दिलेले आहे. सिरिया आणि इरिट्रिया हे आहेत ते शेवटचे आहेत. यावर्षी मतदान होणाऱ्या देशांपैकी प्रेस स्वातंत्र्याच्या बाबतीत अमेरिका सर्वात चिंतेमध्ये आहे असं म्हटलं गेलेलं आहे. यानंतर आपण बघूयात की WPFI भारताबद्दल काय हायलाईट करतात. भारताबद्दल काय सांगितलेलं आहे WPFI मध्ये, प्रेस स्वातंत्र्य संकटात आहे असं जी RSF जी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी सांगितलं की भारतामध्ये प्रेस स्वातंत्र्य हे संकटामध्ये आहे. मग कशामुळे संकटामध्ये आहे की जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये प्रेस स्वातंत्र्य संकटात आहे. भारतात आजपर्यंत 9 पत्रकार आणि 1 मीडिया कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. 9 पत्रकार आणि 1 मीडिया कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर जानेवारी 2024 पासून एकही पत्रकार मीडिया कर्मचाऱ्याची हत्या झालेली नाही इथे संबोधलेलं आहे. कठोर कायदे केलेले आहेत. सरकारने अनेक नवीन कायदे आणलेले आहेत जे सरकारला माध्यमांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी, बातम्या सेन्सॉर करण्यासाठी आणि समीक्षकांना शांत करण्यासाठी जे आहे ते मदत करू शकतात. असे इंडियन गव्हर्नमेंटनी कायदे आणलेले आहे असं ह्या RSFनी दावा केलेला आहे. मग हे कायदे कुठले कुठले आहेत तर यामध्ये दूरसंचार कायदा 2002चा आहे. त्यासोबतच मसुदा प्रसारण सेवा कायदा आहे तो सुद्धा 2023चा आहे. मसुदा प्रसारण सेवा जो नियमन आहे तो सुद्धा 2023चा कायदा आहे. डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा 2023चा आहे. या कायद्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. याच्यामुळे मग गव्हर्नमेंटनी काय केलं, हे कायदे आणून कुठेतरी प्रेसवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला प्रथमदर्शनी दिसतं, असं RSFचा जो आहे तो दावा आहे. आता आणीबाणी सारखी स्थिती आहे असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. कुठे भारतामध्ये सरकारने सत्ताधारी पक्ष आणि मीडियावर वर्चस्व गाजवणाऱ्या मोठ्या घराण्यांमध्ये एक नेत्रदीपक सामंजस्य निर्माण केलेले आहे. म्हणजे सरकारने गुड रिलेशन ठेवलेले आहे. जे मोठमोठे घराणे आहेत जसं की इथे बघू रिलायन्स समूह आहे, याच्यापेक्षा 70 पेक्षा जास्त जे आहे मीडिया आउटलेट आहेत त्यांचे अनुसरण किमान 800 दशलक्ष भारतीय करतात असं यांचं म्हणणं आहे. पत्रकारांचा छळ, अहवाल म्हटले आहे की जे पत्रकार सरकारवर टीका करतात त्यांचा नियमितपणे ऑनलाईन छळ केला जातो. भारतामध्ये धमकावलं जातं, धमक्या दिल्या जातात, शारीरिक हल्ले केले जातात, फौजदारी खटले भरले जातात आणि मनमानी अटक सुद्धा केली जाते. यासोबतच काश्मीरमध्ये सुद्धा परिस्थिती अत्यंत त्यांनी बिकट आहे असं ह्या इंडेक्समध्ये सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, हा जो इंडेक्स आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जो आहे तो महत्त्वाचा आहे परीक्षेसाठी. डायरेक्टली आपण GS मध्ये पॉलिटिक्सची फ्रीडमशी रिलेट करू शकतो किंवा SA मध्ये सुद्धा याचा आपण संदर्भ देऊ शकतो किंवा इतर GSच्या तुमच्या एखाद्या रिलेटेड जर एखादा टॉपिक आला लिहिण्यामध्ये तुमच्या आन्सरमध्ये तर तुम्ही तिथे सुद्धा हा रिलेट करू शकता. इकॉनॉमीमध्ये सुद्धा हा इंडेक्स जो आहे तुम्ही रिलेट करू शकता. भारतामध्ये अशी परिस्थिती आहे, आपण भारतामध्ये राहतोय, भारतामध्ये फ्रीडमसाठी एवढ्या गोष्टी आहेत आपल्याला इथे राहून सुद्धा कळत नाही असं ह्या इंडेक्सने सांगितलेलं आहे. एक गोष्ट आहे, आपण वेस्टर्न वर्ल्डमध्ये नेहमी बघत असतो की वेस्ट जे आहे म्हणजे वेस्टर्न देश आहेत ते नेहमी भारतावर जे आहेत किंवा भारताच्या अपोजिट स्टँड घेत असतात किंवा भारतावरती टीका करत असताना आपल्याला दिसत असतात. याचं कारण जे आहे ते खूप वेगवेगळे कारणस आहेत. आपण नंतर कधी हा टॉपिक आल्याच्या नंतर एक्सप्लेन करून बघूयात. ओके, सिंपल आहे. सिंपल एक न्यूज कळाली आपल्याला. हा हिंदूमध्ये आर्टिकल आलं होतं वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स संदर्भामधलं, ते तुम्हाला मी इथे मराठीमधून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण सेकंड टॉपिकवर किंवा सेकंड आपल्या आर्टिकलवरती जाऊयात, इंडिया आणि इंडोनेशिया. आता इंडिया आणि इंडोनेशियाचे रिलेशन्स कसे आहेत बरं, इंडिया आणि इंडोनेशिया कुठे आहे. ओके, इंडिया आणि इंडोनेशिया कुठे सर्वप्रथम समजून घेऊयात. हा इथे ह्या साईडला इथे इंडिया येईल. इंडियाच्या इकडे खाली गेलं तर हा जो दिसतो मलेशियाच्या खालचा प्रदेश तो इंडोनेशियाचे, ऑस्ट्रेलियाच्या वरचा प्रदेश हा आहे तो इंडोनेशियाचा आहे. इंडिया अँड इंडोनेशिया कोलॅबरेशन द हिंदूमध्ये न्यूज झालेली होती. इंडोनेशिया इंडियासाठी खूप महत्त्वाचं आहे. कशामुळे आहे ते सर्व गोष्टी बघून घेऊयात. आता बातम्यांमध्ये काय आहे तर भारत इंडोनेशियाची आणि संरक्षण उद्योग, सागरी सुरक्षा आणि द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यास सहमती दर्शवलेली आहे. कोणी? भारत आणि इंडोनेशियानी, इंडिया आणि इंडोनेशियानी. सहकार्याबद्दल ऐतिहासिक संबंध असं म्हटलं जातं की खूप अनेक दशकांपासून किंवा 2 सहस्त्राब्दी जुने संबंध जे आहेत इंडिया आणि इंडोनेशियाचे आहेत. असं म्हणतात की इंडोनेशियाची संस्कृती जी आहे
म्हणजे मुस्लिम धर्म असेल, हिंदू धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, हे इंडियामधून इंडोनेशियामध्ये जे आहे ते ट्रान्सफर झालेले आहेत. हल्ली आपण इंडोनेशियामध्ये बघतो की त्यांचे ते नाटकं वगैरे जे असतात ते सुद्धा आपल्या रामायण किंवा महाभारत बेस्ड हे जे आहे तिथे नाटके वगैरे होत असतात. किंवा बौद्ध धर्म सुद्धा असं म्हणतात की जो बौद्ध आहे धर्म आहे तो भारतामधून इंडोनेशियामध्ये स्थलांतरित किंवा तिथून गेलेला आहे. ओके, तर ह्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. तिथं बाली यात्रा सुद्धा भरते आणि आठवडाभर चालणारी यात्रा असते आणि इथून भारतामधून सुद्धा या बाली यात्रेसाठी अनेक जण जात असतात, कारण ही एक मोठा उत्सव आहे. ओके, राजकीय संबंध कसे आहेत असं सांगितलेलं आहे की एक औपनिवेशिक शक्तींविरुद्धचा संघर्ष, लोकशाही परंपरा, बहुलतावादी संस्कृती आणि पुरोगामी नेतृत्व हे भारत आणि इंडोनेशिया यांना जोडणारे काही एक सामायिक उपकरणे आहेत किंवा सामायिक साधने आहेत असं सांगितलेलं आहे. आता इकॉनॉमी दाखवलेली आहे इंडोनेशियाची आणि इंडियाची किती आहे 2.93 ट्रिलियन आहे आणि 1.13 ट्रिलियन आहे. इथे आपण इंडियाचं लोकेशन बघू शकतो आणि इथे इंडोनेशिया हा रेड जो दिसतो तो इंडोनेशियाचं लोकेशन आपण पाहू शकतो. इथे खाली ऑस्ट्रेलिया आहे, इथे इंडोनेशिया आहे, इंडिया. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं इंडोनेशिया कुठे आहे, तर तुम्हाला इथे जो आहे तो इंडोनेशिया दिसू शकतो. ओके, दिसू शकतो म्हणजे दिसतो. इथे बघा रेड कलर मधला आहे. आणि आणखीन इथे एक महत्त्वाच्या काही गोष्टी त्या मॅपवरून तुम्हाला कव्हर करण्याचा इथे प्रयत्न करतो. नेमकं काय महत्त्वाचं आहे तर इथे लक्षात घ्या, ह्या मॅपमध्ये आता लक्षात घ्या हा कुठला ओशन आहे, हा आहे पॅसिफिक ओशन. ओके, हा इथे चायना आहे, हा जो आहे साऊथ चायना सी आहे. ओके, आणि हा जो प्रदेश होतो हा जो प्रदेश आहे हा बंगालचा उपसागर, इथे बंगालचा खाडी आहे, बंगालचा उपसागर आहे. ओके, इथं हिंद महासागर आहे आणि हा जो प्रदेश होतो हा सगळा याला काय म्हणतात इंडो पॅसिफिक ओशन असं म्हणतात. ओके, आणि लक्षात घ्या आता हा तुम्हाला कळाला तर हा महत्त्वाचा का आहे, एवढा इथे आपल्याला वेटेज का आहे, पॅसिफिक वगैरे तुम्हाला कळालं इथे कुठे इंडो पॅसिफिक वगैरे आहे ते. आता लक्षात घ्या इथे बघूयात, इथे चायना आहे. ओके, आणि चायनाचा सर्वात मोठा ट्रेड जो आहे तो समुद्र मार्गाने होते. चायना ह्या मार्गे ट्रेड करतं. ओके, इथून असा किंवा इथून ह्या साईडने अशा पद्धतीने ट्रेड चायनाचा होतो. इथून असा इथून युरोपकडे ट्रेड जातो चायनाचा. ओके, आणि हा जो आहे इंडोनेशिया चायनीजसाठी किंवा आता आपण आणखीन ब्रॉड लेवलला बघितलं तर भारताला नेहमी चायनाचा जो आहे तो थ्रेट राहिलेला आहे. चायनापासून नेहमी धोका आहे, कारण चायना काय करतोय, आता चायनाची हिस्ट्री घ्यायचं म्हटलं तर आता एक अख्खं लेक्चर आपल्याला 3 ते 4 तासाचं लागेल, एवढं मोठं चायनाच्या गोष्टी आहेत. पण इनिशियली जर इंडोनेशियाचा विचार करता भारतासाठी खूप स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट लोकेशन आहे, कारण चायनाचा संपूर्ण ट्रेड जो आहे तो याच मार्गे होतो आणि इंडोनेशियामध्ये चांगले रिलेशन्स असणे, गुड रिलेशन्स असणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण एक पॉलिसी आहे चायनाची एक स्ट्रॅटर्जी आहे, तो काय करतो स्ट्रिंग ऑफ पर्ल ही जी चायनाची आहे ती स्ट्रॅटर्जी आहे. कशाला म्हणजे काय करतोय, इंडियाच्या बाजूने इथे किंवा इथे श्रीलंकामध्ये हे काय करतो अशी एक माळ बांधतो. इथे आता हे सुद्धा आलंय, मालदीव सुद्धा आलेला आहे, म्हणजे बंदराची एक माळ बांधतोय. ओके, आणि स्ट्रिंग ऑफ पर्ल म्हणजे मोत्याची माळ असं म्हणतोय त्याला, बंदराची माळ इंडियाच्या भोवतीला, म्हणजे इंडियाला लॉक करण्यासाठी चायनाची ही एक स्ट्रॅटर्जी आहे. मग इंडियाची त्याला काउंटर स्ट्रॅटर्जी काय आहे तर मागेच्या लेक्चरमध्ये काय सांगितलेलं आहे मी, ते त्याची काउंटर स्ट्रॅटर्जी आहे, त्याला डायमंड नेकलेस किंवा नेकलेस ऑफ डायमंड असं म्हणतात. ओके, नेकलेस ऑफ डायमंड जी आहे ती इंडियाची काउंटर पॉलिसी आहे. म्हणजे इंडिया सुद्धा काय करतो ते जिथे चायनाने बंदर बांधलेले त्याच्या बाजूला सुद्धा आपलं लोकेशन इस्टॅब्लिश करण्याचा इथं प्रयत्न करताना दिसत आहे. ओके, ह्या गोष्टी असोत आपण नंतरच्या आपल्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत या येणाऱ्या, कारण करंटमध्ये जे आहे तुम्हाला संपूर्ण कव्हर होणारच आहे. लक्षात घ्या, मी करंट शिकवताना फक्त त्या न्यूजच तुम्हाला कव्हर करत नाही, तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा इथे सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला एक होलिस्टिक अप्रोच भेटावे आणि त्या पद्धतीने तुम्ही जे आहेत ती न्यूज व्यवस्थित तुम्हाला अंडरस्टँड व्हावी. ओके, 1950 मध्ये भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णा हे सन्माननीय अतिथी होते. कोण होते म्हणजे इंडोनेशियाचे आणि इंडियाचे संबंध कधी आहेत तर भारत जेव्हापासून स्वतंत्र झाला तेव्हापासून हे रिलेशन वेल इस्टॅब्लिश झालेले आहेत. स्वतंत्र भारत आणि इंडोनेशिया हे आशियाई आणि आफ्रिकन देशांच्या स्वातंत्र्याचे प्रमुख समर्थक बनलेले आहेत, ज्याच्या भावनेने 1955ची ऐतिहासिक बांडुंग परीक्षा जी झालेली होती इंडोनेशिया आणि 1961 मध्ये असंलग्न चळवळीची स्थापना झालेली होती. आणि त्याच्यानंतर 1991 मध्ये जी आहे
लुक ईस्ट पॉलिसी स्वीकारल्यापासून भारताने लुक ईस्ट पॉलिसी स्वीकारली आणि त्याची जागा आता ॲक्ट ईस्ट पॉलिसीने घेतलेली आहे. त्याच्यापासून सुद्धा जे पूर्वेकडचे देश आहेत आणि इंडियाचा जो रिलेशन्स आहे ती इस्टॅब्लिश व्हायला किंवा एक स्ट्रॅटेजिक पार्टनर बनायला ह्याच्यामध्ये खूप मदत झालेली आहे. आता भारत आणि इंडोनेशिया यांच्यात सर्वसमावेशक धोरणात्मक आणि भागीदारी आहे आणि ती इंडो पॅसिफिकच्या सामायिक दृष्टिकोनावरती इथे मदत करते. आपण बघितलं तर इंडिया आणि इंडोनेशियाचं रिलेशन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने इस्टॅब्लिश झालेलं आहे. आणखीन सुद्धा जे आहे यांचं रिलेशन पुढे सुद्धा वाढू शकणार आहे मोठं. मग व्यावसायिक संबंध कसे आहेत त्यांच्यामध्ये लक्षात घ्या. संपूर्ण ही आपण न्यूज बघणार आहोत, संपूर्ण न्यूज पाहत आहोत. इंडोनेशिया हा आशियान प्रदेशात, आसियान म्हणजे काय आपल्याला माहिती असेलच, एशियन म्हणजे काय आपण ऐकलं असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसेल, लक्ष द्या. एशियन हे ऑर्गनायझेशन आहे. ओके, ईस्ट कडली म्हणजे पूर्वेकडील देशामधील ऑर्गनायझेशन आहे. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन असं त्याचं लॉंग फॉर्म आहे, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. मग याच्यामध्ये काय आहे, इंडोनेशिया हा आसियान प्रदेशात भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. म्हणजे एशियनमध्ये इंडोनेशिया हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण द्विपक्षीय व्यापार जो आहे इंडिया आणि इंडोनेशियाचा तो $38.85 बिलियन इथपर्यंत झालेला आहे. आणि लक्षात घ्या, ही न्यूज लक्षात ठेवा की हे कंटेंट लक्षात ठेवा की गेल्या वर्षीच्या तुलनेत जो व्यापार आहे 48% जो आहे तो ह्या वर्षी वाढलेला आहे. म्हणजे इंडिया आणि इंडोनेशियाच्या व्यापारामध्ये 48% ग्रोथ झालेली आहे. भारत हा इंडोनेशियाकडून कोळसा, क्रूड ऑइल, पाम तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे. त्यासोबतच खनिजे, रबर, लगदा आणि कागद आणि हायड्रोकार्बन्सचे सुद्धा साठे भारत जो आहे तो आयात करतो. मग भारत इंडोनेशियाकडून आयात करतो. इंडोनेशियाला काय एक्सपोर्ट करतो तर लक्षात घ्या, इंडोनेशियाला पेट्रोलियम उत्पादने, व्यावसायिक वाहने, दूरसंचार उपकरणे, कृषी वस्तू, बोवानाईट मीठ, स्टील उत्पादने आणि प्लास्टिकची निर्यात करतो. कोण? भारत हा इंडोनेशियाला निर्यात करतो. आणि भारतीय व्यक्तींना इंडोनेशिया ही गुंतवणुकीसाठी खूप चांगले ठिकाण आहे, आपण असं इथे म्हणू शकतो. ओके, आता पुढे बघूयात आपण इंडिया इंडोनेशिया जे आहे. फ्युचर आउटलुक काय आहे तर भारत आणि इंडोनेशियाचे 2000 वर्षापासून अधिक काळ सभ्यता संबंध होते असं म्हटलेलं आहे. दोन्ही देश सागरी शेजारी आहेत. ओके, सागरी शेजारी आहेत आणि सामरिक भागीदार असल्याने त्यांच्यात महत्त्वाचे आणि घनिष्ठ संबंध आहेत. कोणामध्ये? भारत आणि इंडोनेशियामध्ये. सध्याच्या काळात ही भागीदारी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय क्षेत्रात घनिष्ठ सहकार्याने वैशिष्ट्यीकृत आहे असं म्हटलेलं आहे. वारंवार उच्च स्तरीय परस्पर संवादासह इंडोनेशिया हे भारताच्या ॲक्ट ईस्ट पॉलिसी आणि इंडो पॅसिफिक प्रदेशातील महत्त्वाचा भागीदार आहे. कोण? इंडोनेशिया. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय आणि सामुदायिक संबंध वाढून आगामी काळात आणखीन एक वाढ होण्याची, यांच्या रिलेशनमध्ये, आर्थिक संबंधामध्ये ही वाढ होण्याची शक्यता आहे. ओके, आणि भारत हा इंडोनेशियासाठी खूप महत्त्वाचा पार्टनर आहे आणि भारतासाठी सुद्धा इंडोनेशिया आहे खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे एक सामरिक भागीदारी जे म्हणतो, ह्या सामरिक भागीदारीद्वारे हे दोन देश आहेत प्रगत होत आहेत. आणि तसेच चायनाला काउंटर करण्यासाठी सुद्धा ह्या भारत आणि इंडोनेशियाचा रिलेशनशिपचा जो आहे तो खूप उपयोग जो आहे किंवा तो खूप फायदा आहे तो भारताला होणार आहे. ओके, याच्यानंतर आपली नेक्स्ट न्यूज आहे स्वेल व्हेव्ज. आता स्वेल व्हेव्ज म्हणजे काय? म्हणजे त्याला फुगलेल्या लाटा असं म्हणतो. मग फुगलेल्या लाटा कधी तयार होतात, कशामुळे फुगलेल्या लाटा बनतात? लक्षात घ्या, लाटा एक आपण सुनामी ऐकलं असेल. सुनामी कधी तयार होते? जेव्हा खूप मोठं काही ज्वालामुखीचा उद्रेक होईल किंवा खूप मोठा भूकंप येईल, त्यावेळेस काय होईल, समुद्राच्या आतून जी आहे ती सुनामी तयार होते. आणि सुनामीच्या लाटा खूप मोठ्या असतात, संपूर्ण किनारी भागाचा प्रदेश असतात, तिथे हानी पोहोचवतात. त्याप्रमाणे स्वेल व्हेव या सुद्धा लाटा ज्या आहेत त्या मोठ्या असतात, पण सुनामी एवढ्या मोठ्या नसतात. मग स्वेल व्हेव जे आहेत त्या ज्वालामुखीने येतात का? नाही. तर सुनामी फक्त ज्वालामुखी आणि भूकंपाने येतात, पण स्वेल व्हेव जे आहे ते कशामुळे येतात? ते चक्रीवादळ आलेलं आहे किंवा मोठं वारं आलेलं आहे आणि त्याचं कंटिन्युअस ते वारं काही दिवस समुद्रावरती राहिलेलं आहे. मग त्या काळामध्ये समुद्रामध्ये आतून समुद्र फुगला जातो आणि ते फुगल्यामुळे ह्या व्हेव जे आहेत ते तयार होतात. म्हणजे असं वारं राहिलेलं आहे, विंड डायरेक्शन अशी राहिलेली आहे. अशा पद्धतीनं समुद्रामध्ये वारं तिथे समुद्राला काय करतं तर लाटा बनवण्यासाठी हेल्प करतं. म्हणजे लाटा बनतात अशा वाऱ्याच्या फ्लोमुळे. आणि इथे ह्या पद्धतीने ज्या स्वेल व्हेव्ज आहेत आपण ह्या इथे बघू शकतो. ओके, आता बातम्यांमध्ये काय आहे लक्षात घ्या. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस जे आहे, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस
ने अंदाज वर्तवला आहे की 4 ते 5 मे दरम्यान भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर आणि लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर उच्च समुद्राच्या लाटा, फुगलेल्या लाटा आढळतील. कुठे आढळतील तर पूर्व किनारपट्टी 4-5 मे रोजी ओके आलेल्या होत्या, त्या 4-5 मे रोजी, आज 10 तारीख आहे. तर अंदमान निकोबार बेटावर उंच समुद्राच्या लाटा म्हणजे स्वेल वेव्हज आलेल्या होत्या. मग स्वेल वेव्हज काय आहेत, कारण हे जिओग्राफीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. डायरेक्टली तुम्ही जिओग्राफीमध्ये जे आहे ते स्वेल वेव्हज लिंक करू शकता किंवा परीक्षेमध्ये सुद्धा डायरेक्टली स्वेल वेव्हज संदर्भामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठे, भूगोलामध्ये. या लाटा समुद्राच्या फुगण्याने तयार होतात, म्हणून या लाटा फुगणे हे नाव आहे. महासागर फुगणे स्थानिक वाऱ्यांमुळे होत नाही, लक्षात घ्या. लोकल विंड असतात त्याच्यामुळे होत नाही, हे चक्रीवादळामुळे होतं किंवा एक मोठं वादळ समुद्रावरती अनेक घंटे किंवा अनेक तास किंवा अनेक दिवस राहिल्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. अशा वादळांच्या दरम्यान हवेतून पाण्यामध्ये प्रचंड ऊर्जा हस्तांतरित होते. ओके, ज्यामुळे खूप उंच लाटा तयार होतात. अशा लाटा वादळ केंद्रापासून किनाऱ्यावर येईपर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास जे आहे ते करू शकतात. ओके, त्यानंतर फुगलेल्या लहरींचा अंदाज घेण्यासाठी INCOIS ने 2020 मध्ये स्वेल सर्च फोरकास्ट सिस्टीम लॉन्च केली आहे, जी 7 दिवस अगोदर चेतावणी देऊ शकते. कुठली सिस्टीम आहे? स्वेल सर्च फोरकास्ट. आता लक्षात घ्या, ह्या सिस्टीम ज्या आहेत त्या खूप म्हणजे उपयोगी ठरतात. कोणासाठी? जे किनारी प्रदेशामध्ये राहणारे लोक आहेत किंवा जे मच्छीमार आहेत त्यांच्यासाठी, कारण हे धोक्याची चेतावणी जी आहे ती अगोदरच ह्या गोष्टी देऊ शकतात. ओके, अशा फोरकास्ट सिस्टीम आहे किंवा अशा वेगवेगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या अत्यंत म्हणजे असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण बघतो की जपानमध्ये जो जपान आहे रिंग ऑफ फायर बेल्टवरती वसलेला आहे, त्या जपानमध्ये सुद्धा नेहमी भूकंप होत असतात आणि भूकंप होण्याच्या अगोदर तिथं तुमच्या मोबाईलवरती तिथं वॉर्निंग साईन येतं की अर्थक्वेक होणार आहे, तुम्ही एक सिक्युअर प्लेसमध्ये जे आहे तुम्ही लवकरात लवकर शिफ्ट व्हा. आणि त्या गोष्टीमुळे काय होतं तर तिथे मनुष्यहानी वाचते. ओके, म्हणजे कमीत कमी नुकसान होतं मनुष्यहानीचं आणि तिथे त्यांचा एक प्रत्येक व्यक्तीचा जो आहे तो ते जीव वाचण्यास मदत होते. ह्या ज्या सिस्टीम्स आहेत अशा सिस्टीम ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कुठे तर डिझास्टर मॅनेजमेंटसाठी. ओके, भारतामधील सर्वात असुरक्षित प्रदेश कोणते आहेत तर सामान्यतः केरळ सारख्या राज्यांमध्ये हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागात जोरदार वाऱ्यांचा परिणाम म्हणून जे आहे त्या लाटा ह्या उसळल्या जातात. ओके, आपण बघितलेलं फुगलेल्या लाटा म्हणजे काय. परत इथे बघूया की मार्च 2024 मध्ये केरळमधील अनेक भागात फुगलेल्या लाटांमुळे पूर आला होता. सर्वात जास्त प्रभावित अलापुझा, कोल्लम आणि तिरुवनंतपुरम जिल्ह्यांना ह्याचा जो फटका आहे तो बसलेला आहे. त्यासोबतच अशा पुरांच्या घटकांना केरळमध्ये कल्ला कक्कडम असं म्हटलं जातं. फुगलेल्या लाटा आणि सुनामी यांच्यात काय फरक आहे? स्वेल वेव्हज आणि सुनामीमध्ये काय फरक आहे तर फुगलेल्या लाटांच्या विपरीत सुनामी हा पाण्याखालील अशांततेमुळे निर्माण झालेला प्रचंड लाटांची एक मालिका आहे, जी सहसा समुद्राच्या खाली किंवा जवळ होणाऱ्या भूकंपाशी संबंधित असते. सुनामीमुळे फुगलेल्या लाटांपेक्षा सुमारे 10 पट वेगवान असतात, म्हणजे ह्या सुनामी आहेत त्यांच्यापेक्षा 10 पट फुगलेल्या लाटांपेक्षा जे आहेत ते वेगवान असतात. आणि सुनामी या दोन्ही किनाऱ्याजवळ मंदवल्या असल्या तरी नंतरचे 30 ते 50 किलोमीटर प्रति तास जमिनीवर वेगाने आदळतात. आता थोडक्यात बघितलेलं की पण फुगलेल्या लाटा आणि सुनामी याच्यामध्ये काय फरक आहे. फुगलेल्या लाटा म्हणजे काय, त्या कशा पद्धतीने तयार होतात, त्या कुठे तयार होतात, जास्त त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो केरळ या राज्यामध्ये होतो. ओके, केरळमध्ये त्याला लोकल नेम काय आहे. नेमकं फुगलेल्या लाटा म्हणजे स्वेल वेव्हज हा प्रकार काय आहे तो तुम्हाला संपूर्णपणे इथे समजला असेल मी आशा व्यक्त करतो. याच्यानंतर आपली नेक्स्ट न्यूज आहे. नेक्स्ट जी आहे ती इंटरेस्टिंग न्यूज आहे. डॉली राणी विरुद्ध मनीष कुमार चंचल 2024 प्रकरण काय आहे. बातम्यांमध्ये काय आहे, नुकत्याच दिलेल्या एका निर्णयामध्ये काय झालेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की हिंदू विवाह हा संस्कार आहे थोडक्यात. ओके, म्हणजे इथे एक्सप्लेनेशन देऊयात की हिंदू विवाह जो कायदा आहे त्याचा इथे संदर्भ येतो कुठे आणि सुप्रीम कोर्टाचा व्हर्डिक्ट याच्यावरती आलेला आहे. नेमकं प्रकरण काय आहे तर इथे बघूयात आपण की डॉली राणी विरुद्ध मनीष कुमार चंचल आहे त्यांचं प्रकरण असं आहे की हिंदू विवाह कायद्यानुसार किंवा हिंदू प्रथेनुसार विवाह झाला नाही, फक्त तिथे नोंदणी झालेली आहे आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टमध्ये गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने हा इथे त्यांचा निर्णय दिलेला आहे की हा जो झालेला विवाह आहे किंवा हे जे लग्न आहे तर ते कायद्याद्वारे मान्य होऊ शकत नाही. तर का होऊ शकत नाही, इथे फक्त नोंदणी केलेली आहे आणि ही ते हिंदू विवाह जे कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे कुठलेही संस्कार जे आहेत ते केले गेलेले नाहीत. म्हणजे जे 7 फेरे घेण्यात येतात ते 7 फेरे घेण्यात आलेले नाहीत
किंवा इतर जे विवाह संस्कार असतात ते झालेले नाहीत, म्हणजे हा जो विवाह आहे तो सुप्रीम कोर्टने अवैध ठरवलेला आहे. लक्षात आलेलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवलेले आहे की हिंदू विवाह हा जो संस्कार आहे आणि हिंदू विवाह कायदे 1955, हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 आहे, अंतर्गत मान्यता मिळवण्यासाठी योग्य स्वरूपात समारंभ करणे आवश्यक आहे. ओके, याची समोर वाद काय होता, तर एका जोडप्याने त्यांच्या विवाहादरम्यान कोणत्याही प्रथा किंवा संस्काराचं पालन केलेलं नाही. या कारणास्तव त्यांचे लग्न रद्दबाबत घोषित करण्यासाठी घटनेच्या कलम 142 अंतर्गत त्यांचे पूर्ण अधिकार वापरण्याची विनंती सुप्रीम कोर्टकडे जे ते करण्यामध्ये आली. आणि 142 अंतर्गत सुप्रीम कोर्ट जो आहे तो काय करू शकतो, तर पक्षकारांमध्ये संपूर्ण न्याय देण्याचं 142 जे कलम आहे कायद्याचं ते सुप्रीम कोर्टला स्वतंत्र दिलं, किंवा पक्षकारांमध्ये न्याय देण्यासाठी सुप्रीम कोर्टला हे फ्रीडम देतं. कुठलं कलम 142. यानंतर आपण बघूयात की डॉली दानी विरुद्ध मनीष कुमार चंचल प्रकरणामध्ये एससीने काय निर्णय घेतलेला आहे, तर हे अधोरेखित करते की हिंदू विवाहाची नोंदणी केवळ विवाहाचा पुरावा प्रदान करते, परंतु सप्तपदी ज्या विधीमध्ये जोडपे 7 वेळा अग्निभोवती फिरतात किंवा हिंदू मॅरेज ॲक्टच्या कलम 7 अंतर्गत कल्पना केलेले संस्कार आणि समारंभ यांचे पालन केले जात नाही तोपर्यंत ते कायदेशीरपणा प्रदान करत नाही. ओके, भारतातील विवाह कायदे काय आहेत लक्षात घ्या. भारतामध्ये मुस्लिमांसाठी वेगळा कायदा आहे, हिंदूसाठी वेगळा आहे, ख्रिश्चनांसाठी वेगळा आहे, जैन पारशी ईसाईंसाठी वेगवेगळे कायदे आहेत. हे कायदे त्यांच्या धर्माप्रमाणे जे आहेत ते कायदे बनवलेले आहेत. ओके, भारताचा आहे हिंदूंसाठी हिंदू मॅरेज ॲक्ट आहे, आणि हे जे आहे ते वेगवेगळ्या मॅरेज ॲक्ट प्रमाणे जे आहे ते त्यांचे जे म्हणजे आपण म्हणतो की लग्न असतील किंवा डायव्होर्सचं प्रकरण असेल किंवा दत्तक प्रकरण असेल, हे या कायद्याद्वारे संचलित केले जातात. आता मुस्लिमचा जो आहे तो मुस्लिमचा शरीयत जो कायदा आहे, मुस्लिम वैयक्तिक कायदा ॲप्लिकेशन ॲक्ट 1937चा शरीयत ॲक्ट जो असं म्हणतो, त्याच्या मार्फत जे आहे ते मुस्लिम शासित आहेत. त्यासोबतच एक मग ठीक आहे, हे आहेत प्रत्येक रिलिजनचे. मग जे आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह होतात त्यांच्यासाठीच काय आहे, तर त्यांच्यासाठी एक स्पेशल मॅरेज ॲक्ट बनवलेला आहे. स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 आहे, तो लागू करण्यात आलेला आहे. आणि या कायद्यान्वये हे आंतरधर्मीय आणि आंतरजातीय संबंध असलेल्या जोडप्यांमध्ये या कायद्याप्रमाणे आहे त्या प्रथा लागू होतात. घटस्फोट, वारसा आणि दत्तक घेणे कसे नियंत्रित केले जाते, तर आपण बघितलेलं की हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 आहे, भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 आहे, हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा 1956 आहे, यासारखे इतर अनेक कायद्याद्वारे हे आहे ते शासित आहे. आणि इतर त्याचप्रमाणे मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे इतर जे रिलिजन आहेत त्यांच्यासुद्धा त्यांच्या कायद्याप्रमाणे जे आहे ह्या गोष्टी इथे होताना आपल्याला दिसत असतात. ओके, आज आपण इथे करंट अफेअर अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. डेली करंट अफेअरची सिरीज आहे आणि ही मी तुम्हाला डेली म्हणजे दररोज ही करंट अफेअर होणार आहे. जे विद्यार्थी जे आता 2025ची MPSCची एक्झाम देणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जे विद्यार्थी हिंदू, इंडियन एक्सप्रेस असेल, बिझनेस टाइम्स असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल किंवा इतर सोर्सेस असेल ते यूज करू शकत नाही, त्यांच्यासाठी हे लेक्चर मराठीमधून अत्यंत उपयोगाचं होणार आहे. कारण मला वाटतं हे आपलं फर्स्ट लेक्चर असणार आहे किंवा महाराष्ट्रामधून आपण फर्स्ट इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की जे UPSCचे सोर्सेस आहेत त्यांचं आपण डायरेक्टली मराठीमध्ये भाषांतर करून तुम्हाला इथे मी सांगण्याचा किंवा न्यूज ॲनालिसिस करण्याचा इथं प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, वी अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण ह्या सबस्क्रिप्शनमुळे तुम्हाला मी प्रत्येक लेक्चर जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि तुम्हाला जी नवीन नवीन इन्फॉर्मेशन आहे ती समजण्यास मदत होईल. ओके, आजचा आपला जे लेक्चर आहे आपण इथं आज थांबूयात आणि आपण उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. आणि यानंतर काही दिवसामध्ये आपण हे जे लेक्चर्स आहेत ते लाईव्ह आणणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल आणि माझं आणि तुमचं जे 1-to-1 इंटरॅक्शन आहे ते होण्यास मदत होईल. प्रत्येक लेक्चर अटेंड करा. एक स्पेसिफिक वेळ तुम्हाला लवकरच सांगेल, त्यावेळेस डेली बेसिसवरती आपण लाईव्ह येणार आहोत. हा आजचं लेक्चर कसं वाटलं नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटणारच आहोत. आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू.